बऱ्याचदा असं असतं ना की घरामध्ये एखाद्याला डायबिटीज असेल तर मग पुढच्या पिढीला पण ते यायची शक्यता असते, अनुवंशिकता ज्याला असं पण म्हणतो. तर सोरायसिसच्या बाबतीत पण हे घडतं का, की ते अनुवंशिकतेमुळे ते पुढच्या पिढीला सुद्धा होण्याची शक्यता असते का? आताच्या रिसर्चप्रमाणे असं लक्षात आलं आहे की कुठलेही स्किन डिसीजेस जे आहेत ते थोड्याफार प्रमाणात अनुवंशिक असतात. आणि सोरियासिसचं म्हणशील तर हा आता ऑटो इम्युनच आजार आहे, त्याच्यामुळे तो आपल्या DNA मध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा अंश असतो. जेव्हा कधी काही ट्रिगर फॅक्टर होतो, जसं खाण्यापिण्यामध्ये आपण खूपच जास्त अपथ्य केले किंवा मानसिक स्ट्रेस खूप जास्त वाढला आहे, इमोशनल स्ट्रेस वाढला आहे, तेव्हा हा ट्रिगर फॅक्टर होऊन त्वचेवरती सोरियासिस दिसायला सुरुवात होतं. आता बऱ्याचशा केसेसमध्ये जन्मजात सोरियासिससुद्धा मुलांना दिसतोय. तर त्यावरून मेडिकल सायन्स अशा रिसर्चवरती आला आहे की सोरियासिसमध्ये बऱ्याच अंशी अनुवंशिकता दिसते.